नांदगावमध्ये महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलेला आहे। शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात घणाघाती आरोप केलेले आहेत। मंत्रिपद हे महायुतीच्या कोट्यातून घ्यायचं आणि काम तुतारीचं करायचं अशा शब्दात कांदेंनी भुजबळांवर आरोप केला आहे। मुंबई, कोकण आणि नाशिकची शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून केली जाते। याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही पाठवण्यात आलं आहे। 10 जूनला या निवडणुका पार पडणार आहेत। मात्र या काळात शाळांना सुट्ट्या असल्यामुळे अनेक शिक्षक बाहेरगावी असतात, त्यामुळे याचा मतदानालाही फटका बसू शकतो असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। शिंदे गटाचे नेते किरण सामंतांबद्दल ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार राजन साळवींनी मोठं विधान केलं। किरण सामंतांना महाविकास आघाडीचे नेते राज्यसभेवर संधी देतील असं विधान साळवींनी केलेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत 2.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी व्यक्त केला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन केला। तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये आपण विजयी चौकार मारणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांना सशर्त पाठिंबा जाहीर केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। दिंडोरी लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपले सख्खे दीर आणि आमदार नितीन पवार यांची भेट घेतल्याचं कळतंय। मात्र त्यांच्यातील कौटुंबिक वैर विसरून नितीन पवार युती धर्म पाळतील का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। बीडच्या आष्टीमध्ये मनोज जरांगेंची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती। 8 जूनला नारायणगडमध्ये गरजवंत मराठ्यांची विराट महासभा होणार आहे आणि या सभेच्या नियोजनासाठी अंभोरा आणि वाघुळ या 2 गावांमध्ये संवाद बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीसाठी 1000 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे।